शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत काल सुनावणी पार पडल्याचं आपण पाहिलं। ठाकरे सेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदार अपात्रतेच्या निकालावर युक्तिवाद केलाय। आमदार अपात्रतेचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकारांचं उल्लंघन केलं असा दावा सिब्बल यांनी केलाय। त्यांनी आमदार म्हणजेच मूळ पक्ष असा निष्कर्ष दिलेला आहे। काय निर्णय घ्यायचा हे देखील अध्यक्षांना आधीपासून माहिती होतं असा आरोप देखील कपिल सिब्बल यांनी केलाय। आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल हे युक्तिवाद करणार आहेत, त्यानंतर शिंदे सेनेचे वकील युक्तिवाद करणार आहेत। त्यामुळे आज कोर्टात सुनावणी दरम्यान नेमकं काय घडतंय याकडे आपलं लक्ष असणार आहे। ते अनेकदा बोले 2018 ची घटना माहिती नाही, पण पुन्हा पुन्हा त्यांनी स्वतः इलेक्शन कमिशनने सुद्धा त्याचा संदर्भ दिला आणि स्पीकरने सुद्धा संदर्भ दिलेला आहे। म्हणजे ते स्वतः इतके गोंधळलेले आहेत। म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या स्पीकरांना तर त्यांनी सरळ सरळ निर्देश दिले होते की काय करायचं आहे, ते न करता त्यांनी सगळं जो काय गोंधळ घातलाय तो तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे। तीच बाबतीत सुभाष देसाई साहेबांच्या संदर्भातली जी केस आहे त्याच्यात सुद्धा तसंच आहे की तुमची ज्युरिडिक्शन काय आहे, तुम्ही याच्या बाहेर जाता कामा नये, तुम्हाला तो अधिकार नाही असं स्पष्टपणे सांगितलं। तर काल सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 10व्या सूचीनुसार विधिमंडळ पक्षात फूट हे कायद्याला मान्य नाही। विधानसभा अध्यक्षांनी यावर निर्णय घेणे आवश्यक होतं। मूळ प्रश्न असा आहे की 2018 मधील पक्षाची घटना, विधानसभा अध्यक्षांनी अधिकाराचं उल्लंघन केलंय। एखादा गट आयोगात आपणच मूळ पक्ष दावा करू शकतो। आयोग हा मूळ पक्ष कोण हे ठरवण्यास स्वतंत्र आहे, पण आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयानंतर हे घडलं पाहिजे। विधानसभा अध्यक्षांकडून 10व्या सूचीचं उल्लंघन झाले। त्यांनी आमदार म्हणजेच मूळ पक्ष असा निष्कर्ष दिला। काय निर्णय घ्यायचा हे अध्यक्षांना आधीपासून माहिती होतं। अध्यक्ष म्हणतात आमदारांच्या बहुमतामुळे तेच मूळ राजकीय पक्ष। 10व्या सूचीनुसार असं केले जाऊ शकत नाही। त्यांची नियुक्तीही याच रचनेअंतर्गत झाली होती। राजकीय पक्ष नेतृत्वाची तुलना 1999च्या घटनेशी केली। नेतृत्व रचना पक्ष घटनेनुसार नाही असा निष्कर्ष। अध्यक्ष म्हणतात तुम्हाला मान्यता देऊ शकत नाही। सर्व काही 2018च्या घटनेनुसार झाले होते। त्यांना प्रकरणातून पूर्ण बाजूला केले पाहिजे